जीवन प्राधिकरणातून सेवानिवृत्त झालेली शाखा अभियंता आहे आणि मजीपरा संघर्ष कृती समितीची सहसचिव आहे। आज आम्ही इथे सगळेजण जे जमलेलो आहोत ते आम्हाला 2 महिने पेन्शन मिळाली नाही आहे आणि त्यामुळे आम्ही खूप संयमाने निकराने वाट बघितली आणि आज शेवटी उद्विग्न मनस्थितीमध्ये आम्ही आज इथे आलेलो आहोत। आणि इथे आम्हाला पोलिसांनी परवानगी जी दिली आहे ती घोषणा पण देऊ नका, सगळ्या ह्याच्या नियमांचं आम्ही पालन करून इथे निषेध व्यक्त करत आहोत की आता हे बास, आमचे हाल बास झाले। आम्ही पूर्ण महाराष्ट्राला पाणी पुरवलेली माणसं आहोत। 1900 म्हणजे आम्ही विश्वेश्वरय्याच्या काळापासून आमचं डिपार्टमेंट पाणी पुरवतं आहे। आज पुण्याला सुद्धा पहिला पाणी पुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दिलेला आहे। पुणे म्हणा, मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, बदलापूर म्हणा, इथे सगळे म्हणजे प्रत्येक शहराचा डेव्हलपमेंट ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामुळे झालेली आहे। आणि असं असताना सुद्धा जे लोक पाणी पाजतात त्या लोकांना आज तडफडून मरायची वेळ यावी यासारखं विदारक चित्र महाराष्ट्रासमोर येणं हे मुख्यमंत्र्यांना न शोभणारं आहे। म्हणजे सरकारने, मंत्रिमंडळाने आता खडखडून जागं व्हायला पाहिजे की आपण काय करतोय। एकतर सरकारी खात्यांमध्ये भरतीच झालेली नाही आहे। म्हणजे मला आठवतं आहे मी 1-2 वर्षापूर्वी रिटायर झाले तर 5 माणसांचं मी एकटी काम करत होते। आता 10 लोकांचं काम एक जण करतोय, तरीसुद्धा लोकांना पगार आणि पेन्शन मिळू नये यासारखं कुठलं दुर्दैव नाही आहे। आणि आम्हाला पेन्शन मिळाली नाही ह्यामध्ये मेन म्हणजे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं जे मध्यवर्ती कार्यालय आहे, प्रशासन आहे, त्या प्रशासनामध्ये सर्व प्रतिनियुक्तीचे अधिकारी जे शासनाकडून आलेले आहेत, आमचे सदस्य सचिव हे पूर्वी आमच्याच डिपार्टमेंटचे असायचे, त्यावेळेला आमच्या डिपार्टमेंटला कधीही अशा अडचणी आल्या नाही। पण सरकारने ज्या वेळेला भाप्रसे पाठवायला लागलेत, म्हणजे केवळ त्यांचा क्वालिफिकेशन जास्त आहे, अनुभव जास्त आहे, असे असताना सुद्धा एवढा विदारक परिस्थिती यावी ही अतिशय गंभीर बाब आहे। आणि फक्त लेखाशीर्ष नाही, लेखाशीर्षाला मंजुरी नाही म्हणून ही वेळ येते, निधी आहे, सगळं आहे, तरी माझी आता अशी कळकळीची विनंती आहे की यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता लवकरात लवकर लक्ष घालावं। 2-4 लोक मेल्यानंतर मग आम्ही पाहू करू हे असं म्हणू नये। तरी पुन्हा एकदा मी या माध्यमातून देवेंद्र सरकार फडणवीसांना विनंती करते, देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करते की आमची पेन्शन लवकरात लवकर सुरू करावी। हा लेखाशीर्षाचा फालतू तिढा लवकर निस्तरावा आणि आम्हाला एक दिलासा द्यावा ही विनंती। धन्यवाद। सरचिटणीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सेवानिवृत्तीचा संघ पुणे, आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। त्याचं मुख्य कारण असं की गेले 2 महिने आम्हाला आमचं पेन्शन मिळाले नाही आहे। 16 सालाच्या GR नंतर एकदम 9 वर्षानंतर आमचं पेन्शन बंद झालं आहे। त्यात काही अटी घातल्या होत्या की त्या पूर्ण करायच्या होत्या, पाणी पुरवठा स्वच्छता विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पण त्यांनी ते काहीही पूर्ण केलं नसल्यामुळे आम्हाला ही अडचण निर्माण झालेली आहे। त्या शासन निर्णयात परत 2 भाग पाडलेले आहेत की 79 पूर्वी म्हणजे हे ज्यावेळी गव्हर्नमेंट शासन होतं की ज्याचं महाराष्ट्र वॉटर सिवरेज बोर्ड वर्ल्ड बँकेच्या लोनसाठी कन्व्हर्ट केलं गेलं आणि त्याच्यानंतरची लोक असे त्याच्यात 2 भाग पाडलेले आहेत। आता आम्हाला संभ्रम लोकांच्यावर असा निर्माण झालेला आहे की हे नक्की करणार आहेत काय। त्या GR मध्ये असं म्हणलेलं आहे की जे 79च्या अलीकडचे आहेत त्यांना शासन देणार आणि 79च्या नंतरची जी लोक आहेत त्यांना पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन करायची। म्हणजे तुम्ही असा घास खाल्ला काय, असा घास खाल्ला काय, तुम्ही देणारच आहात, तर त्याचे 2 वेगवेगळे हेड का क्रिएट करतायत। तर आज आम्ही जे आंदोलन सुरू केलेलं आहे, धरणं आंदोलन, ते ही सुरुवात आहे। हळूहळू आम्ही ते आम्हाला जर पेन्शन मिळालं नाही तर ते आंदोलन वाढेल, महाराष्ट्रभर जाईल। आम्ही अनेक महाराष्ट्रात पाणी पुरवठा केंद्र दैनंदिन देखभाल करतो। म्हणजे थोडक्यात आम्ही पाणी इरिगेशनच्या डॅममधनं, विहिरीतनं घेऊन प्युरिफाय करून ते आम्ही लोकांना डिस्ट्रीब्यूट करतो। जर आमच्या बाजूंनी निकाल लागला नाही किंवा आम्हाला पेन्शन मिळालं नाही तर अल्टिमेटली आम्हाला ती पाणी पुरवठा केंद्र नाईलाजास्त बंद करायला लागतील। पाणी हे ॲक्च्युली मूलभूत हे आहे, गरज आहे, पण आम्हाला ते करावं लागेल असं आम्ही शासनाला सांगू इच्छितो।